नमस्कार, मैं अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. सध्या सोया तेलाच्या बाजारामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडतात. आता सोया तेलाचा बाजार आपल्या सोयाबीनसाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण सोयाबीनपासूनच सोया तेल मिळत असतं. गेल्या महिन्यामध्ये भारताची सोया तेलाची आयात तब्बल 18% कमी झाली आहे. तसंच पुढचे 3 महिने म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत सोया तेलाची आयात कमीच राहण्याची शक्यता आहे आणि याचा आधार आपल्या देशातील सोयाबीन बाजाराला मिळण्याची देखील शक्यता आहे. मग नेमकं सोया तेलाची आयात का कमी होते, नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी सोया तेलाच्या बाजारामध्ये घडतात, तसंच पुढच्या काळामध्ये सोया तेल आयात कमी झाल्याचा आधार आपल्या सोयाबीनच्या बाजाराला खरंच मिळेल का, याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवातीला चर्चा करूयात ती म्हणजे एकूणच खाद्यतेल बाजाराची, म्हणजेच खाद्यतेलाच्या बाजारामध्ये सध्या काय घडामोडी घडत आहेत ते देखील आपल्या सोयाबीनसाठी महत्त्वाचं आहे. आता सोया तेल हे महत्त्वाचं खाद्यतेल आहे. भारतात प्रामुख्याने जी काही आयात होते तर ती पाम तेलाची होत असते. पाम तेल, सोया तेल तसंच सूर्यफूल तेल या 3 प्रकारच्या तेलांची मोठ्या प्रमाणात आयात होते, पण त्यात जास्त प्रमाण असतं ते पाम तेलाचं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाम तेलाचे दर या सोया तेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा कमी असतात. आता मागच्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलं की काही महिने हे पाम तेल सोया तेलापेक्षा महाग होतं, परंतु मागच्या 2-3 महिन्यांपासून पाम तेलाचे भाव पुन्हा कमी झालेले आहेत आणि याचाच परिणाम आपल्याला एकंदरीतच भारताच्या आयातीवरती दिसून येतो आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा खाद्यतेल आयातीचा जो अहवाल आहे तो सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केला आहे. म्हणजेच ACA जी संस्था आहे रिफायनरीची, या संस्थेनं आपला अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातून महत्त्वाची बातमी पुढे आली ती म्हणजे पाम तेलाची आयात नोव्हेंबर महिन्यात वाढली आणि सोया तेलाची आयात ही तब्बल 18% कमी झाली आहे. पाम तेलाची आयात जवळपास 5% वाढलेली आहे, परंतु सोया तेलाच्या आयातीमध्ये झालेली घट ही सर्वाधिक आहे. त्यातल्या त्यात सूर्यफूल तेलाची आयात देखील तब्बल 45% कमी झाली. म्हणजे नोव्हेंबर महिन्यातली सोया तेल आणि सूर्यफूल तेलामधली आयातीतली घट ही जास्त आहे आणि पाम तेलाची आयात जी आहे ती केवळ 5% वाढलेली आहे. एकंदरीतच या 2 महत्त्वाच्या तेलांची आयात कमी झाल्यामुळं एकूण खाद्यतेल आयात देखील जवळपास 13% कमी झाली आहे. बरं, मग नेमकं एक चित्र का बदललं, म्हणजे ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यामध्ये ही जी काही आयात वाढली किंवा कमी झाली त्याचं प्रामुख्यानं कारण काय, तर त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की या खाद्यतेलांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या पाम तेल हे सोया तेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा स्वस्त आहे. पाम तेलाचे प्रतिटनाचे दर हे $1075 प्रतिटनाच्या दरम्यान आहे, तर सोया तेलाचे भाव हे $1175 जवळपास आहे आणि जे सूर्यफूल तेल आहे तर त्याचे भाव हे जवळपास $1300 ते $1350 प्रतिटनांच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय, तर पाम तेल सध्या सोया तेलापेक्षा $100 स्वस्त आहे आणि सूर्यफूल तेलापेक्षा $200 ते $250 स्वस्त आहे. त्यातही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोया तेल. आता सोया तेल पाम तेलापेक्षा जवळपास $100 महाग आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात एकतर सोया तेलाची आयात कमी झाली. आता सोया तेलाचे भाव महाग असल्यामुळे किंवा जास्त असण्यामागचं आणखीन एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यातल्या त्यात ब्राझील आणि अर्जेंटिनामधून जी काही सोया तेलाची उपलब्धता आहे ती उपलब्धता काहीशी कमी झालेली आहे, कारण ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये अजून सोयाबीनची काढणी तेवढी वेगानं सुरू झालेली नाही आहे. ब्राझीलमध्ये काही भागांमध्ये नुकतीच काढणीला सुरुवात झाली, परंतु फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रामुख्यानं काढणीला वेग येत असतो आणि त्या काळामध्ये या 2 देशांमध्ये सोयाबीन आणि सोया तेलाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते. आता या 2 महत्त्वाच्या पुरवठादार देशांमधली जी पुरवठा आहे किंवा जी काही आवक आहे बाजारामधली तर ती मार्च महिन्यापासून वाढत असते. त्यामुळं भारतात सोया तेलाची आयात ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत कमी राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यातली सोया तेलाची आयात ही कमीच राहील असा अंदाज आयातदारांनी तसंच अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता सोया तेलाची आयात पुढच्या 3 महिन्यात म्हणजे फेब्रुवारीपर्यंत कमी राहणार आहे. मग याचा आधार आपल्या सोयाबीनच्या बाजाराला मिळेल का, तर निश्चितच याचा आधार सोयाबीनच्या बाजाराला मिळणार आहे. परंतु सोयाबीनच्या दरामध्ये फार मोठी तेजी याच्यामुळे येण्याची शक्यता कमीच आहे, कारण सोयाबीनमध्ये केवळ 18% सोया तेल असतं. तसंच आपल्या शेजारच्या चीनमध्ये देखील सोया तेलाची सध्या उपलब्धता आहे. पहिल्यांदाच भारतामध्ये चीनमधून सोया तेलाची आयात होते. आता नोव्हेंबर महिन्यातली सोया तेल तसंच सूर्यफूल तेलाची आयात जरी कमी दिसत असली तरी देशातला जो उपलब्ध साठा आहे आणि जी काही आयात झाली त्यामुळे देशात एकंदरीतच खाद्यतेलाचा पुरवठा पुरेसा असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत सोया तेलाची आयात जरी कमी झाली तर त्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये फार मोठे बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु सोयाबीनचे दर कमी होणार नाहीत हे मात्र या खाद्यतेल आयातीपासून घडू शकतं. म्हणजे सोया तेलाची आयात जी कमी होणार आहे त्यामुळे सोयाबीनचे दर कमी होणार नाहीत, त्याला आधार मिळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता सोयाबीन बाजारातलं चित्र यंदा वेगळं आहे.
देशामधलं उत्पादन कमी जरी असलं तरी देखील सोयाबीनला उठाव हा मर्यादित आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरात फार मोठी तेजी सध्या तरी दिसून आलेली नाही आहे. आता जसं पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे जानेवारीनंतर सोयाबीनची बाजारातली आवक कमी होत जाईल तसं बाजाराला आधार मिळणार आहे. म्हणजे आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये काही प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे. आता महाराष्ट्रामध्ये की जे महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य आहे, आपल्याकडं सध्या हमीभावानं खरेदी सुरू आहे. हमीभावानं खरेदीला वेग येतोय. तिकडे मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजनेतून सोयाबीनची विक्री सुरुवातीपासून वेगानं सुरू आहे. या दोन्ही योजना जानेवारीपर्यंत सुरू असतील आणि तोपर्यंत बाजारामध्ये बहुतांश सोयाबीन येऊन गेलेलं असेल. त्यामुळं जानेवारीनंतर बाजारातील सोयाबीनची आवक कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि या काळामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 5,000 रुपयांचा टप्पा गाठताना दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. म्हणजे एकीकडे सोयाबीनची बाजारातली कमी आवक आणि दुसरीकडे सोया तेलाची कमी झालेली आयात या दोन घटकांचा बाजाराला आधार मिळू शकतो. त्यातही मार्च महिन्यानंतर देशातली सोयाबीनची आवक आणखीनच कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर सोयाबीनच्या दरात आणखीन सुधारणा अपेक्षित आहे असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु त्या टप्प्यामध्ये किंवा त्या कालावधीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात ते देखील बघावं लागेल. त्या काळामध्ये जे काही घडामोडी घडतील, सरकारचं जे काही धोरण असेल आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होईल याचा आपण वेळोवेळी आढावा घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.